हा बोला मालक. अरे गुरुनाथ निघालास का तू? हा निघतोच आहे. अरे लवकर आहे ना. का काय झालं? त्याचं काय की आपली गाडी एका माणसाने बुक केली आहे आणि तो एका कंपनीच्या कामासाठी इथे आलाय. उदगीरकर नाव आहे त्याचं. हा मग? आणि पूर्ण वेळ त्याला फिरवायचं आहे. मोठी पार्टी आहे, त्याच्याकडून कसलीही कंप्लेंट आली नाही पाहिजे. चांगली ट्रीटमेंट दे त्याला. हा हा ठीक आहे मी लक्षात ठेवतो. आलोच मी. गॅरी, कोण हा मालक तुला फोन करत असतो सारखा? अगं असं काय करतेस? तुला मी सांगितलं ना आमच्या कंपनीमध्ये तो मालक नावाचा एक माणूस आहे. विसरलीच का? माझा सोड, तू विसरतोस त्याचं काय? मी तुला कधी सांगितलं होतं रे गॅरी की मला पार्टीसाठी पैसे दे म्हणून? काय आता परत कुठून पार्टीशन आहे? कसली पार्टी? काय बोलतेस परत? असं काय करतोस यार गॅरी? मी तुला सांगितलं होतं मला माझ्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची. तू विसरलास? तू एवढ्या मोठ्या कंपनीत आहेस, तुला मला 5-10,000 नाही देता येत नाहीत का रे? अगं शनाय, मुद्दा 5-10,000चा नाहीये. पैसे कमवायला जरा कष्ट लागतात, वेळ लागतो. आणि जरा थांब ना, देतो ना मी पैसे. नाही यार गॅरी, मला तू दे पैसे यार. कधीपासून थांबवून ठेवलाय मी त्यांना. मला हवेत पैसे प्लीज. शनाय असं काय करतेस यार? काल तू अचानक मोबाईल घेतलास, मला अथर्वला सुद्धा एक छोटं गिफ्ट द्यावं लागलं. तर जरा थांब ना, मला जरा वेळ दे. फाईन, तू घे वेळ आणि मग पैसे जमले की मला सांग, मगच मी येईन. ओके बाय. अगं मग येईन म्हणजे कुठे चाललीस? आवरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. काय जेनी, कसं काय चाललंय सगळं? मॅम ती हळूहळू एंगेजमेंटची तयारी चालली आहे. एंगेजमेंटची झाली आहे, बट ते रिटर्न गिफ्ट वगैरे देतात ना, ते मॉमला रिटर्न गिफ्ट द्यायचं सगळ्यांना वेडिंग मध्ये. तर ते आता बघू त्याचं चाललंय. वा, म्हणजे मजा येत असणार आता. अरे वा, कसली मजा. नाही म्हणजे काहीतरी खाण्यापिण्याचा प्रोग्राम असेल तर मी आतापासून येईन. नाही, खाण्याचा नाही, तुमच्या एंगेजमेंटच्या खरेदीचा विषय सुरू आहे. अरे बापरे, चला मग पळा. सर कुठे पळताय? थांबा, महत्वाचा विषय चालू आहे. पण आनंद भाऊजी, आपल्या टॅबची आयडिया वर्क झाली बरं का? अरे ते होणारच होतं. त्या बैजू द लर्निंग ऍप मुळे ना, बघा आता त्याला अभ्यासाची गोडी लागेल आणि मार्क्स पण वाढेल. बघा तसं झालं ना तर बरंच होईल. अहो, जो विषय बोलायला आपण एवढ्या उत्साहाने आलो इकडे, ते सांगा ना. कमी सांगू? हा थांब थांब थांब. राधिका बहिणी, तुम्हाला आणि ऍक्च्युली फक्त तुम्हाला सगळ्यांना एक बातमी द्यायची आहे. सो लेडीज प्लीज या पुढे. लेडीज अँड जेंटलमॅन आणि विलास माय जेंटलमॅन गाय, प्लीज कम हिअर. चहा नंतर इथे ये. एक बातमी द्यायची आहे. घ्या घ्या, जरा पोझिशन व्यवस्थित घ्या. इथे ये. आता काय झालंय तुम्हाला सांगतो. हा, महत्वाची अनाउन्समेंट आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण शेतकरी फंड हे सुरू केलेलं आहे. आनंद भाऊजी, त्याचं काय पुढे सांगा ना काहीतरी. त्याचं असं झालंय की आतापर्यंत 10 करोड रुपये जमा झालेले आहेत. Oh, really, it's a good news. 3 cheers for Radhika Masale. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! आणि अजून एक राधिका बहिणी, आपल्या या शेतकरी फंडाविषयी जेव्हा एका शेतकरी कल्याण संस्थेला कळलं, तर त्यांनी उद्या राधिका मसालेचा उद्योजिका मिसेस राधिका सुभेदार म्हणजे तुम्ही, तुमचा जाहीर सत्कार करणार आहेत असं ठरवलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. Heartiest congratulations, वहिनी. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. शनू बेबी, तू काय आली? काय? आय मीन तू आता कशी काय आलीस? मम्मा, मला जाम बोर होतोय ग. एक पण गोष्ट मनासारखी होत नाहीये लाईफ मध्ये. अरे असं कसं मनासारखी होत नाही? अगं नॅशनल टेलिव्हिजनवर तुझा इंटरव्ह्यू झाला शनू बेबी. कम ऑन. माझी शनू बेबी किती ब्युटिफुल आहे. या ब्युटिफुल सुलक्षणाची ब्युटिफुल शनू बेबी अख्ख्या जगाला दिसली. आणि हेही कळलं की 300 करोडची मालकीण राधिका सुभेदार, तिची सवत आहे माझी शनू बेबी, है ना? मम्मा, एखादा गोल्ड मेडल मिळाल्यासारखी हॅपी काय होतेस? ते काय स्टेटस आहे का लाईफ मध्ये कोणाची तरी सवत? मला तर सोशल मीडियावर पण काही अपलोड करता येत नाही माहितीये. तो शोही मी हारले आणि लाईफ मध्ये पण मी हारले असं वाटतंय. ओ कम ऑन शनू बेबी. मम्मा, दिस इज अ फॅक्ट. ओके, मी हारलीये, दॅट्स इट. आणि आपला प्लॅन तर अजिबातच वर्क नाही झाला. काय वर्क नाही झालाय? हा, अरे अख्ख्या जगाला कळलं राधिका 300 करोडची मालकीण आहे आणि ती ते इझिली देऊ शकते.
पण मम्मा गॅरीचं काय? गॅरी 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 कमोना बस कर आता तुझा तो गॅरी. पण आय लव्ह हिम. वुड लव्ह हिम. माणसांवर प्रेम करायचं नसतं, प्रेम फक्त पैशावर करायचं असतं. आणि पैसा राधिकाकडे आहे, कळलं? तेव्हा आपलं टार्गेट फक्त राधिका आहे. कळतंय का तुला? मी का बोल तू कोण आहेस? बोल बोल जोरात बोल. कोण आहेस? वावळ करू नको. बोल कोण आहेस? मम्मा काहीतरी ओळखीचं वाटतंय. मे बी त्याचा आवाज ओळखीचा वाटतोय. बोल बोल कोण आहेस? बोल. ही बहुतेक किड आहे, त्याचा पण तोंड दाबल्यावर असाच आवाज यायचा. बोल कोण आहेस तू? किड्या, ये क्या अवतार बना के रखा है? कुछ बोलते क्यों नहीं? तुम्ही बोलू द्याल तेव्हा ना. तोंडा पण मुक्याचा मार देत आहेत, लाठीचाही मार देत. सॉरी पण हे काय आहे? काय अवतार करून ठेवलाय? हे सगळं तुमच्यामुळे करावं लागतंय मला. आम्ही काय केलं? अरे या मामानी मामा नाही, मामा म्हण. मामा ह्या मामानी त्या सगळ्या लोकांकडे एवढं कर्ज घेऊन ठेवलंय ना, ते सगळेजण मला मारायला टपलेत बाहेर. मला उजळ मात्याने फिरताच येत नाही, म्हणून असं तोंड लपवून फिरावं लागतं. हसण्यासारखं झालंय माझं सगळं, नाहीतर काय. आणि मला एक सांगा, तुम्ही काय त्या सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्याकडनं पैसे घेतले म्हणून? म्हणजे काय घेतलेस? कुठे घेतले पैसे? काही सांगता तुम्ही. मग काय तू रोजच माझ्याकडनं पैसे घेतोस? काहीतरी काय सांगताय. माझ्याच घरात राहतात. माझ्या घरात राहतात आणि वर मलाच बोलतात चोर तो चोर. वर शिरतो. एक मिनिट किड्या. त्या घेणेकऱ्यांना तुझ्यापासून लांब कोणी ठेवलं? तुम्ही. खोट्या स्टोऱ्या कोणी सांगितल्या? तुम्ही. मग हे घर कोणाचं झालं? तू माझं की नाही? हा छाना ना. जा कॉफी कर जा. असं कसं झालं? शनू माझं घर होतं. जा कॉफी बनव. अरे ती मम्मा आहे काय ना कोंडा सगळं गिळते यार. किड्या, आम्हाला भूक लागली, आम्ही खूप अपसेट आहोत. जा ना कॉफी करून आण ना. आणि अरे, खायला पण आण जा. आई गो आपटला. काय गुरुनाथ, किती वेळ? सॉरी सर, उशीर झाला जरा. बरं ठीक आहे. उदगीरकर साहेब आणि उदगीरकर साहेब, हा आमचा ड्रायव्हर गुरुनाथ, आणि हाच तुम्हाला सगळीकडे घेऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे याला इंग्लिश बोलता येतं, त्याच्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका. आणि तुम्हाला जितका वेळ जिथे थांबायचं आहे तिथे तुम्ही थांबा, काही प्रॉब्लेम नाही आहे. काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काही नाही आहे, पण अहो तुमची ट्रिप एकदम मस्त होईल, तुम्ही कसलीच काळजी करू नका. अगदी योग्य माणूस दिलाय मी तुम्हाला. नाही, मी त्याबद्दल बोलत नाही आहे, पण हे गुरुनाथ यांना कुठेतरी पाहिलंय मी. अहो कुठे पाहणार तुम्ही त्याला? गुरुनाथ, यापूर्वी आपण कधी भेटलोय का? नाही सर, आपण कुठे भेटणार ना, आपण पहिल्यांदाच भेटतोय बहुतेक. नाही, माझी मेमरी एवढी वीक नाही आहे. इफ आय एम नॉट रॉंग, इंदोरला एक कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्सला तुम्ही ALF तर्फे आला होतात का? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो एकसारखे दिसणारे लोक अनेक असतात, आणि तसंच काहीतरी झालं असेल. गुरुनाथ, साहेबांना मोठ्या गाडीत फिरवायचं, लहान गाडीत नाही. चांगली ट्रीटमेंट द्यायची, समजलं ना? साहेब येतो मी. हा द्या ना सर बॅग. नाही, असू दे, मी घेतो. मला काय म्हणायचं घ्या ना सर, आपण जाऊया ना गाडीत. चल या, उशीर होईल. या सर. एक मिनिट. गुरुनाथ सुभेदार बरोबर? हो सर, मी गुरुनाथ सुभेदार. तुम्ही बरोबर ओळखलात. मिस्टर सुभेदार, तुम्ही इथे? सर दॅट्स अ लॉंग स्टोरी, मी नंतर सांगेन ना तर ते. सुभेदार, तुम्ही ALF कंपनीचे CEO आणि आता टॅक्सी? सर आपल्या नशिबात काय मांडून ठेवलंय कोणाला सांगताही येत नाही. नो मिस्टर सुभेदार, यू डोंट डिझर्व दिस. तुला शोभत नाहीये हे. पण काय झालंय मला सांगशील का? सर जाऊ दे ना, ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याच्याबद्दल परत बोलण्यात काहीच अर्थ नाही, नाही का? एनिवे गुरुनाथ, एक लक्षात ठेव, प्रत्येक दिवस सारखा नसतो. आणि त्यातून तुला काही मदत लागली तर मला नक्कीच सांग, मी नक्कीच मदत करेन. थँक्यू सर, दॅट्स रिअली काइंड ऑफ यू. निघूया आपण. हो निघूया. बसा. हा बोला काका, काय झालं? अगं काही विचारू नकोस, इथे घरात रान पेटलं होतं. म्हणजे? अगं
नेहा डबा विसरली आणि दोघात ही खडाजंगी झाली नुसती. अगदी प्रकरण वेगळं होण्यापर्यंत गेलं होतं. बाप्पा, त्या रेवतीलाही समजायला नको का? जरा संयमाने घ्यायचं ना. सुबोधचं तरी काय वेगळं आहे का? तोही चिडतोच की. अहो पण एरवी शांत असतात गुप्ते भाऊ. हे बघ, ही एरवी शांत वाटणारी माणसं अशा वेळी पटकन चिडतात. पण मग आता काय झालंय? सगळं ठीक आहे का आता? अगं तेच तर तुला सांगायचं होतं. प्रकरण फारच तापलं होतं. मग काय, काकूनी चक्कर येण्याचं नाटक केलं. काय? हो मग, अगं काकूनी चक्कर येण्याचं नाटक केलं आणि ते दोघं जण एकदम शांत झाले आणि मग काकूला पाणी बिणी देऊन सगळं आत घेऊन गेले. मग ठीक आहे, काकूंची युक्ती कामी आली. हो अगं काय तिने नाटक केलंय. आता आम्हाला ना तर एक आयडियाच मिळाली. आता दोघही जण बाहेर गेलेत. हा, सुबोध नेहाचा डबा द्यायला गेलाय आणि रेवती गेले मीटिंगला. शेवटी दोघांनीच समजुतीनं काय ते केलं. मग हे आधीच केलं असतं तर बरं नसतं का झालं? अगं त्यांना कळतंय पण वळत नाहीये ना. पण एक झालं, आम्हाला भांडणासाठी मस्त टॅक मिळालीये. तुम्ही दोघं जण सगळं मॅनेज करताय म्हणून बरं आहे. आता दोघेही जण ताळ्यावरती येतील. येतीलच. आणि आता आजपासून मीच त्या दोघांचं काउन्सिलिंग करणार आहे. ते सरळ घास तोंडात जात नाही ना, मग आपण हाताची दिशा बदलायची. बरोबर आहे. चला ठेवू. मी नाही जाणार. तुला जावं लागणार. प्लीज असं काय करतेय? मम्मा तुला काय प्रॉब्लेम आहे मी इथे राहिले तर? तू राहिलीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू प्लीज. पटकन निघायचं बाळा. जातीये. हा जा जा जा. निघ चल चल. शाने मम्मा काय? आता निघा चल माझे पिल्लू, माझे पिल्लू. जा 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 एकदाच जा. यस थँक्यू. सर, तुम्ही आरामात वेळ घ्या. तुम्ही फ्रेश व्हा. मी पार्किंग मध्ये थांबतो वाट बघत. अरे नाही, त्याची काही गरज नाहीये. मी इथे फ्रेश होतो. मला बराच वेळ आहे अजून फ्लाईटला. तू गेलास तरी चालेल. मी दळवींना कळवून ठेवतो तसं. नाही नाही, मी थांबतो ना तरी पण. अरे नाही, अजून बराच वेळ आहे. थोडासा फ्रेश होतो मी. तू गेलास तरी चालेल. हा, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. थँक्यू. बरं एक मिनिट गुरुनाथ, बोलायचं होतं तुझ्याशी. हा, मला बरं नाही वाटलं. मी काय म्हणतोय की तू माझ्याबरोबर चल. पाहूया तुझं काही काम होत आहे का तिथे. नाही सर, थँक्यू सो मच, पण आय एम ओके. होईल सगळं मॅनेज. अरे संकोच करू नकोस. हे बघ, तू हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस. तुला फूड इंडस्ट्रीची चांगली जाण आहे. याचं ड्रायव्हर सारखं काम करून तू आपली हुशारी वाया नको घालवूस. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. नाही, मी परत येणारच आहे ना फूड इंडस्ट्रीत. पण इन द मीन टाइम हे थोडंसं करतो आणि डोंट वरी, आय विल मॅनेज. थँक्यू सो मच फॉर युअर कन्सर्न. एनिवे, गुड लक. थँक्यू. आणि काही लागलं तर मला कॉल कर. हो सर. थँक्यू. ओके. आई, आई. हे बे आली का? हो आई, हे पेढे घ्या. पेढे कशासाठी? मी त्या शेतकरी संघटनेसाठी काम करते ना, त्या लोकांनी माझा सत्कार करायचा ठरवलंय. त्याचे हे पेढे. हाय बाई, सत्कार.
वा 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 वा, पहा बरं माझूनबाईचा सत्कार होत आहे. चल बरं याईना पटकन फोन करून टाक, म्हणजे याईनाही बरं वाटेल आणि अख्खा नागपुरामध्ये बातमी होऊन जाईल. चल चल हो 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 आई, आपण करूया फोन, पण आपली सगळी कामं झाल्यानंतर करूया. रात्री अगदी निवांत करू फोन. आठवणीनं करशील ना, विसरणार नाही ना? हो नक्की करेन. त्याला खूप आनंद होईल बरं. आणि हो नाना नानी नाही सांगून देशील? नाही, महाजनी काका भेटले होते, त्यांना सांगितलंय, म्हणजे नाना नानींपर्यंत ही बातमी नक्की पोहोचेल. बरं झालं बाई. या पहा आत्ता आल्या झेंडे लावून गावभर. व्हॉट झेंडे? आज काय इंडिपेंडन्स डे का झेंडे लावायला? शन्या, हो बाई, तुझ्याकडे तर रोज इंडिपेंडन्स डे असते. ही रोज उंडराल. आज माहितीये काय केलं तिने? तू गेल्या बरोबर ही गेलीये बाहेर, सांगितलंही नाही कुठे जात आहे ते. विचार तिला कुठे गेली होती ते. तू न सांगता गेली होतीस? न सांगता कुठे? हे बघ शन्या, तू असं सतत बाहेर जायचं नाही, आधीच सांगून ठेवते. मला घरात कंटाळ येतो. ओके, कंटाळा येतो ना तुला, तर तू असं कर, काम करत जा, म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. हो, पण मला घरात बोर झालं की मी बाहेर जाणार आणि मला कोणीही थांबवणार नाही. उगीच मगरुरी करू नकोस हा. पण ही काय जबरदस्ती आहे यार, मला नाही थांबायचंय घरात. आणि तू पण गेली होतीस ना बाहेर सो कॉल्ड झेंडे लावायला. शन्या बसा का? हा बरं कशी बोलत आहे. चल काम कर, जरी बरीच झाली तुझी. चल काम कर, चल कामाला बस. काय चल खाली बस. हा, भाजी आणून देते मी. हा करायचं गुपचूप, कळलं ना? आधी ही भाजी तोड आणि मग कांदे काप. खाणार तर आहेसच ना. चल राधिका चल, आज गोडाचा शिरा करते, देवाला गोड दाखवते, तुझा सत्कार होत आहे ना. हो. चल चल. काम करायचं, बस खाली. आई केशर टाका हा शिऱ्यात. यार हे उदगीरकर सर पण ना बॅग विसरले गाडीमध्ये. आता कशी देऊ बॅग? त्यांचा नंबरही नाहीये. देतो म्हणाले पण दिला नाही. आता काही कार्ड वगैरे असेल का? एवढे पैसे? एवढे पैशाचं माझ्याकडे ठेवलं तर सगळं टेन्शनच जाते. नाही पण नको, उदगीरकर साहेबांना देऊनच टाकतो. तसंही ते म्हणाले त्यांच्या रेफरन्सने पुढे काहीतरी जॉब मिळेलच. जाऊ दे, देऊनच टाकतो. मालकाला फोन करतो. हा बोल गुरुनाथ. अहो ते उदगीरकर साहेब होते ना आज. हा, त्यांचं काय झालं? हा, तर त्यांची ही एक बॅग आहे, ती इकडे गाडीमध्ये राहिली ज्याच्यामध्ये पैसे आहेत. तर माझ्याकडे नंबर नाहीये. तुमच्याकडे नंबर आहे का त्यांचा? नंबर आहे पण काय सर, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी अगदी ऑनेस्टली तुम्हाला सांगतोय. नंबर असेल तर सांगा ना. नंबर आहे पण तो ऑफिसच्या लॅपटॉप मध्ये आहे, माझ्या मोबाईल मध्ये नाहीये. आणि तो त्यांचा पर्सनल नंबर नाहीये, कंपनीचा नंबर आहे माझ्याकडे. अरे देवा, मग आता काही होऊ शकतच नाही. अहो असं नाही, पण ती आता त्यांना बॅग द्यायला पाहिजे ना, परत कळवायला पाहिजे ना त्यांना. तू एक काम कर, तू बॅग आज तुझ्याकडेच ठेव, उद्या येताना तू घेऊन ये आणि त्यांच्या कंपनीच्या नंबरवरती आपण फोन करू आणि ती बॅग आपण त्यांना रिटर्न देऊन टाकू. बरं ठीक आहे, चालेल, तसं करूया. अरे उकडण्यानं जीव गेलाय. यारे मी खूप दमले आज. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली आणि अजून बाकी आहे. आता शनाय, आपल्याला माहितीये ना, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. अरे पण किती दिवस अजून यार, काय बोरिंग लाईफ आहे. असं वाटतंय मी जेलमध्ये राहतेय. छान मस्त शॉपिंग करायचं सोडून मी इकडे भाज्या चिरते. मस्त फिल्म बघितली असती, फ्रेंड्स बरोबर बाहेर गेले असते, ते काही नाही. का हो, जाशील ना, त्यात काय एवढं. अरे पण अजून किती दिवस यार, किती बोर आहे हे. तू पैसे आणलेस? नाही आणले. काय यार गॅरी, तुला सांगितलं होतं मी, मला फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे. अगं शना, मी काय जीनी आहे का? मनात आणले की आणले पैसे. आणतो म्हणलं ना, तर तू आले आले लगेच सुरू काय होता यार. 2 मिनिटं तरी द्या ना मला. आले आले तुला नाही तर कोणाला विचारायचं मी गॅरी. दिस इज नॉट फेअर. ओके, माझ्या फ्रेंड्सना मला पार्टी द्यायची. तुला तर काही जमणारच नाहीये.
कोणाची बॅग आहे ही? एवढे पैसे कॅरीने आणली ना ही बॅग? म्हणजे कॅरीकडे पैसे आहेत. बघ, तुम्हाला पैसे दिले नाहीस तरी मी फाइंड आउट केले पैसे. आता मी हे पैसे घेते आणि मग या पैशांची पार्टी करते.